हाय फ्रेंड्स, आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर 9 बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आज आपण डिप्लोमा कोर्समध्ये आजपासून मायक्रोसॉफ्ट वर्डची पहिल्यांदा व्हिडिओज पाहणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकणार आहोत. MS ऑफिस मधील मायक्रोसॉफ्ट वर्ड नंतर पुढे पॉवर पॉईंट, एक्सेल हे सगळं शिकत जाणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूया आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक ऍप्लिकेशन आहे जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरचा एक भाग असतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये याचा समावेश होतो. याचा उपयोग ऑफिस वर्क मध्ये, समजा रिझ्यूम असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा आपलं एखादं डॉक्युमेंट असेल, यासारख्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो. तसेच पर्सनल वर्कमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात याचा उपयोग केला जात असतो. आता उपयोग काय होतो मायक्रोसॉफ्ट वर्डचा? तर डॉक्युमेंट बनवण्यासाठी याचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. त्यामध्ये समजा लेटर असतील, ड्राफ्ट असतील, रिझ्यूम असतील, प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो. आता मायक्रोसॉफ्ट वर्ड स्टार्ट कसं करायचं? तर तुमचं विंडोज 7 असेल तर तुम्ही या गोष्टींचा इथं ज्या स्टेप्स आहेत त्या वापरू शकता. जर तुमचं विंडोज 10 असेल तर 10 साठी काय करायचं? स्टार्ट बटनावर क्लिक करायचं. स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर कीबोर्डने टाईप करायचं वर्ड. बघा इथं वर्ड 2016 दाखवते. याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं जी स्क्रीन आहे ती ओपन होते. यामध्ये रिसेंटच्या फाईल असतात त्या इकडे दाखवतात आणि इथं ब्लँक डॉक्युमेंट असतात आणि आपल्याला ऑफिस MS ऑफिस कडून म्हणजेच कंपनीकडून काय दिले असतात? रेडीमेड फॉर्मॅट दिलेले असतात. त्यातला कोणता फॉर्मॅट हवा असेल तर तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. जर आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट हवे असेल तर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं. एखादा तयार असलेला फॉर्मॅट हवा असेल तर त्या फॉर्मॅटवर क्लिक करायचं. तर मी ते ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करतो बघा. ही माझी काय आली? वर्डची ब्लँक डॉक्युमेंट ओपन झाली. त्यानंतर येतो तो फाईल मेनू. फाईलवर क्लिक केलं की हा जो दिसतोय त्याला काय म्हणायचं? फाईल मेनू. यामध्ये इन्फो, न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट, क्लोज, अकाउंट, ऑप्शन्स हे सगळी बटणे असतात. त्यानंतर येतो हा जो वर दिसतोय याला काय म्हणायचं? क्विक ऍक्सेस टूलबार. आपला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सर्वात वरच्या डाव्या बाजूस असलेल्या टूलबारला काय म्हणतो आपण? क्विक ऍक्सेस टूलबार असं म्हणतो. याचा आपण जर सारखं यूज करणारे ऑप्शन असतील ते काय करतो? इथे ऍड करून देतो. जसं की इथं ऍड करायचं असेल तर इथं क्लिक करायचं. छोटासा एरो दिसतोय बघा, हा एरो क्लिक करायचं. इथं ज्याच्या पुढे टिक मार्क केले असेल ते ऑप्शन काय होतं? इथं ऍड. जसं की मला इथं न्यू ऍड करायचे आहे. न्यूच्या वर टिक मार्क केले. इथं बघा न्यू ऑप्शन आलेला आहे. मला काढून टाकायचं असेल तर सेम पुन्हा इथं क्लिक करायचं. ज्याच्या पुढची टिक मार्क आपण काढून टाकू तो तिथून काय होतो? ऑप्शन निघून जातो. जसं की न्यू पुढची मी काढली बघा, इथं न्यू ऑप्शन हा काय निघून गेलेला आहे. याला काय म्हणतात? क्विक ऍक्सेस टूलबार. त्यानंतर हे जे होम, इन्सर्ट, डिझाईन हे सगळे मेनू दिसत आहेत याला काय म्हणायचं? टॅब म्हणायचं. हे जे आहेत हे सगळे काय आहेत? टॅब आहेत. या टॅब मध्ये प्रामुख्याने कोणकोणते येतात? तर होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू आणि व्ह्यू हे काय येतात? टॅब येतात. या टॅबच्या खाली जे मेनू दिले आहेत, जसं की होम टॅबच्या खाली हे सगळे मेनू दिलेत, इन्सर्ट टॅबच्या खाली हे सगळे मेनू दिलेत. या सगळ्या मेनूच्या पट्टी जी आहे या पट्टीला काय म्हणायचं? रिबन. रिबन असे म्हणतात. रिबन मध्ये वेगवेगळे ग्रुप असतात. जसं बघा इथं रेग दिसते उभी, त्यानंतर इथं उभी रेग दिसते, इथं उभी रेग दिसते. यांचं काय झालं? चौकोन असे डिवायडेशन झाले. त्यांना खाली नाव दिलेत बघा. या चौकोनाला नाव काय दिले? क्लिपबोर्ड. या चौकोनाला नाव काय दिले? फाउंट. हे सगळे चौकोन म्हणजेच काय आहेत? तर ग्रुप आहेत. ग्रुपमध्ये वेगवेगळे जे ऑप्शन असतात याला काय म्हणायचं? ऑप्शन्स असे म्हणतात. त्यानंतर येतात ऑप्शन येतो झूम. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या खालच्या साईडला आहे. खालच्या साईड आहे का? या साईडला झूमचं बटन असते बघा. हे जे आहे ते झूमचं बटन आहे. यावर आपण काय करू शकतो? आपली वर्डची फाईल जी आहे ती लहान मोठी करू शकतो. जसं की इथं प्लसवर क्लिक केलं काय होतं? ती साईज मोठी होते. मायनसवर क्लिक केलं काय होतं? त्याची साईज छोटी होत असते. आपण मिनिमम किती दाखवू शकतो झूम? हे मिनिमम झूम 10% करू शकतो. जर इथं क्लिक करत गेलो मी तर ही जी झूम आहे हे किती होणार? 10% मिनिमम होणार. जर मॅक्झिमम बघायला दिसते 10%. जर मी मॅक्झिमम केलं तर मॅक्झिमम किती होतं? 500% होतं. नॉर्मली सगळ्यात जास्त प्रमाणात वापरतं ते 100% काय होतं? सगळ्यात जास्त वापरलं जातं. त्यानंतर इथं क्लिक केलं
पर्सेंटेजच्या सिम्बॉलवर. तर इथे तुम्हाला बघा रेडीमेड ऑप्शन्स दिले झूमचे. 200% हवे असेल तर इथं क्लिक करायचं, 100 हवं असेल तर इथं करायचं, 75 हवं असेल तर इथं करायचं. इथून तुम्ही पर्सेंटेज टाइप सुद्धा करून घेऊ शकता मॅन्युअली. इथं वरच्या बटनावर क्लिक केलं की वाढत जातं, खालच्या क्लिक केलं की कमी होत जातं. कीबोर्डनं सुद्धा आपण इथं आपल्याला जेवढं हवं तेवढं टाइप करू शकतो. जसं की मी 120 टाइप केलं, ओके केलं, 120 काय आलं, झूम झालं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड हे पाहिलेलं आहे. थँक यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.